हॅलो. आजचा व्हिडिओ आहे स्किन टायटनिंग संदर्भात. खूप लेडीजला प्रॉब्लेम असतात 40शी नंतरहून किंवा खूप जणींची लवकर स्किन लूज व्हायला स्टार्ट होते. खूप जणांच्या आयब्रोजमुळे डोळ्याच्या भोवती लूज येतो, स्किन खूप लूज होते. कोणाची कपाळावरती स्किन लूज होते, कुणाची हे जॉयलाईन आहे तिथे स्किन लूज पडते. सो खूप जणांना टेन्शन असतं की एकदा स्किन जर लूज व्हायला लागली तर तुम्ही खूप लवकर म्हातारे दिसायला लागतात किंवा एज झालेलं आहे असं दिसायला लागतं. तर तुम्ही त्यासाठी काय करणार आणि कुठले प्रोडक्ट वापरले पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर माझ्याकडे सगळे हर्बल प्रोडक्ट आहेत, ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे, स्किन टायटनिंगसाठी बेस्ट प्रोडक्ट आहेत, रेड वाईन संदर्भातचे. सो रेड वाईनचे प्रोडक्ट आहेत स्किन टायटनिंगसाठी. सर्वात आधी माझं नाव हर्षाली पाटील आहे. अद्विका कॉस्मेटिक नावाचं पेज आहे माझं. सर्वांनी त्याला फॉलो करा आणि नक्की ऑर्डर करा. स्क्रीनवरती जो नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्ही मला ऑर्डर करू शकता. ठीक आहे. सो स्किन टायटनिंगच्या जेलबद्दल तर आधी सांगते. हे आपलं स्किन टायटनिंगचं जेल आहे अशा पद्धतीचं, तुम्ही बघू शकतात. हे अशा पद्धतीचं आपलं स्किन टायटनिंगचं जेल आहे. हे जेल तुम्ही रात्री झोपताना लावायचं. हे जेल आहे, हे तुम्ही रात्री झोपताना लावू शकता. जेव्हा तुम्ही चेहऱ्याला आणि मानेला हे जेल लावाल तेव्हा अप्पर डायरेक्शननी मसाज करायचा, मानेला पण अप्पर डायरेक्शननी मसाज करायचा. तर ह्या रेड वाईनच्या जेलमध्ये काय काय आहे? सो ह्यामध्ये रेड वाईनचा फ्रॅग्रन्स आहे. यंग अँड यंग म्हणून एक फ्लॉवर असतं, त्याचं ऑइल टाकलेलं आहे. रोज हिप आहे, रोज हिपचं ऑइल आहे. ॲप्रिकॉटचं ऑइल आहे. एक्स्ट्रॅक्ट टाकलेले असतात. रिंकल्स फ्री होण्यासाठी यामध्ये खूप सारे एक्स्ट्रॅक्ट टाकलेले असतात. या जेलमध्ये स्किन टाईट होण्यासाठी जे काही इन्ग्रेडियंट आहेत ते टाकलेले असतात. काही दिवस यूज केल्यानंतर तुमची स्किन टाईट व्हायला लागते. डोळ्यांच्या भोवती जो स्किन लूज व्हायची प्रॉब्लेम येतो, खूप जणांना तो प्रॉब्लेम येतो, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. सो ह्या जेलमध्ये अशा खूपशा गोष्टी आहेत ज्याने तुमची स्किन टाईट व्हायला लागते. सगळ्यात आधी तर रेड वाईन आहे. रेड वाईननी स्किन तुमची अगदी छान होते, प्लस ग्लो करते आणि स्किन टाईट पण व्हायला लागते. त्यानंतरून स्किन टायटनिंगचं क्रीम आहे. हे क्रीम तुम्ही दिवसा लावणार. ओके. हे जे क्रीम आहे हे तुम्ही दिवसा लावणार आणि हे जेल आहे हे तुम्ही रात्री यूज करणार. सो ह्या प्रकारे हे क्रीम आहे. अशा पद्धतीने थोडंसं क्रीम घेऊन फक्त तुम्ही चेहऱ्याला अप्लाय करणार. चेहऱ्याला अप्लाय केल्यानंतर हे बघा, असं अप्पर डायरेक्शनने तुम्ही मसाज करायची चेहऱ्याची अप्पर डायरेक्शनने तुम्ही मसाज केल्यानंतर एक सुंदरसा फ्रॅग्रन्स येतो. तर ह्या क्रीममध्ये रेड वाईनचं एक्स्ट्रॅक्ट आहे. सो ह्यामध्ये काही मिक्स फ्रूट असतात, त्यामुळे तुमची स्किन टाईट व्हायला लागते. काही गोष्टी आपण जेलमध्ये नाही टाकू शकत, कारण की हा जेल बेस आहे. ह्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी टाकू शकत नाही, म्हणून आपण क्रीममध्ये त्या गोष्टी टाकलेल्या असतात. ओके. सो ह्या क्रीममुळे तुमचे डार्क सर्कल्स पण कमी होतील. असं काही नाही आहे की ही क्रीम वापरल्याने फक्त तुमची स्किन टाईट होईल. स्किन टाईट होण्याबरोबर तुमचे हलकेसे डार्क सर्कल्स असतील, हलकेसे डार्क स्पॉट वगैरे असतील तर ते कमी होऊन जाईल. प्लस तुमच्या कपाळावरती जर काही रिंकल्स असेल, डोळ्यांच्या भोवती असेल किंवा ही स्किन अशी लूज पडली असेल तर हे तुमचं टाईट होण्याचं काम करेल. सगळ्या गोष्टी जेलमध्ये टाकू शकत नाही, त्यामुळे क्रीम खूप जास्त गरजेची आहे. त्याचबरोबर ॲडिशनल ह्याच्यामध्ये काही ॲडिशनल फ्रूट आहेत. त्यानंतर एक्स्ट्रॅक्टने ही क्रीम बनवलेली आहे. रेड वाईनच्या एक्स्ट्रॅक्टने ही क्रीम बनवलेली आहे. यामध्ये जोजोबा टाकलेलं आहे. त्याचबरोबर आपण ह्यामध्ये चंदन पावडर आहे, जोजोबा आहे. स्किनला शाईन येण्यासाठी काही एक्स्ट्रॅक्ट टाकलेले आहेत. सो हा स्किन टायटनिंगसाठीचा बेस्ट कॉम्बो आहे. रेड वाईनच्या एक्स्ट्रॅक्टमधला स्किन टायटनिंगचा बेस्ट कॉम्बो आहे. हे जेल तुम्ही रात्री यूज करणार आणि हे क्रीम तुम्ही दिवसा यूज करणार. हे क्रीम तुमचं सनस्क्रीनचं पण काम करेल विथ SPF असल्यामुळे. त्यामुळे ही क्रीम तुम्ही ऑल इन वन म्हणून वापरू शकतात. स्किन टायटनिंग करेल. हलके फुलके जर डार्क सर्कल असेल, डार्क स्पॉट असेल तर ते पण तुमचे निघून जातील. प्लस तुमचं सनस्क्रीनचं पण काम करेल आणि हे जेल तर तुम्ही नेहमी वापरू शकता स्किन टायटनिंगसाठी. त्याचबरोबर हा रेड वाईनचा सोप आहे.
हा रेड वाईनचा सोप आहे. हा एक उत्तम कॉम्बो आहे, तुम्ही वापरू शकतात. दिवसातून 2 वेळा फेस वॉश करायचा ह्या साबणाने. तुम्ही फेस वॉश पण घेऊ शकतात. ओके, तुम्हाला ह्याचा फेस वॉश पण मिळून जाईल किंवा साबणही मिळून जाईल. दिवसातून 2दा चेहरा स्वच्छ धुवायचा, चेहऱ्याला पाणी लावायचं, 1-2दा असा साबण चेहऱ्यावरती फिरवायचा आणि 10 मिनटं उलट्या दिशेने मसाज करायचं. तुम्हाला एक स्किन आहे ना टाईट व्हायला लागली असं जाणवेल. 10-15 दिवसामध्ये स्किन टाईट व्हायला लागली असं जाणवेल. प्लस हा कॉम्बो, हा एक उत्तम कॉम्बो आहे तुम्ही रेग्युलर यूजसाठी. त्याचबरोबर हे रेड वाईनचं एक फेशियल किट आहे. हे तुम्ही महिन्यातून एकदा करायचं. हे फेशियल किट आहे, याच्यातून 3 वेळा फेशियल होतात. हे जे फेशियल किट आहे 3 वेळा फेशियल होता. पहिली स्टेप आहे क्लिन्झिंग, त्यानंतरून स्क्रब आहे, जेल आहे, मसाज क्रीम आहे आणि फेस पॅक आहे. हा स्किन टाईटनिंगचा किट आहे, फेशियल किट. 3 वेळा फेशियल होतं. महिन्यातून एकदा केल्याने तुम्हाला 3 महिने तुम्ही हा फेशियल किट वापरू शकतात. सो हा एक उत्तम कॉम्बो आहे. ज्यांची 40 नंतरची स्किन खराब झाली आहे, लूज पडली आहे, याने फक्त असं काही नाही की तुमची स्किन टाईट होईल. तुमची स्किन टाईट तर होईलच, पण त्याचबरोबर तुमची स्किन छान ग्लो करेल, छान ॲट्रॅक्टिव्ह बनेल, छान अशी मस्त तजेलदार दिसेल आणि छान असे डार्क स्पॉट वगैरे असेल तर ते निघून जातील. सो तुम्ही हा बिंदास वापरा. स्किन ग्लोविंग करण्यासाठी, टाईटनिंग करण्यासाठी बेस्ट कॉम्बो आहे. फेशियल किट, एक तर फेशियल किट घ्या तुम्ही महिन्यातून 3 वेळा, महिन्यातून एकदा असं 3 वेळा फेशियल करा. नाही तर हा पूर्ण किट घ्या आणि हा पूर्णचं किट घेणार असेल तर उत्तमच आहे. सो नक्की ऑर्डर करा. थँक्यू.